आपले लर्निंग इंग्लिश फ्रॉम मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण शिकणार आहोत डायरेक्ट अँड इनडायरेक्ट स्पीच. डायरेक्ट अँड इनडायरेक्ट स्पीच आपण हे का वापरतो हे समजून घेऊ. आपल्याला एखादी रिपोर्टिंग करायची असेल, जेव्हा रिपोर्टर एखादी रिपोर्टिंग करतात तेव्हा ते रिपोर्टिंग करत असताना दुसरा व्यक्ती काय म्हणाला ते सांगण्याकरता तो डायरेक्ट स्पीच रूपांतर इनडायरेक्ट स्पीचमध्ये करतो. रिपोर्टिंग करण्याकरता रिपोर्टिंग केले जाते, पण त्याचा अर्थ चेंज न कर अर्थ थोडक्यात मिनिंग चेंज न होऊन देता, न बदलता टेन्स अँड प्रोनाउन्सिएशन बदलतो. टेन्स अँड प्रोनाउन्सिएशन बदलतो. आपण डायरेक्ट आणि इनडायरेक्ट स्पीच उदाहरणाद्वारे समजून घेऊया. पहिलं उदाहरण घेऊया आपण. राधा विल से आय लाईक दिस सिनेमा. हे झाले डायरेक्ट स्पीच. डायरेक्ट स्पीच याला आपल्याला इनडायरेक्ट स्पीच करायचे. राधा म्हणेल हा सिनेमा मला आवडेल. राधा म्हणाली हा सिनेमा मला आवडेल. त्याचं इनडायरेक्ट स्पीच करताना राधा विल से. जेव्हा वाक्याची सुरुवात स्वल्पविरामानंतर सहाय्यकारी क्रियापदाने होते. सहाय्यकारी क्रियापद म्हणजेच आय, वी, यू, ही, शी, इट किंवा दे हे झाले सहाय्यकारी क्रियापद. जेव्हा स्वल्पविरामानंतर वाक्याची सुरुवात ही सहाय्यकारी क्रियापद नसून ते कर्ते आहेत. जेव्हा वाक्य सुरुवात कर्त्याने होते आय, वी, यू, ही, शी, इट, दे, तेव्हा दोन वाक्य जोडण्याकरता आपण दॅटचा वापर करतो. दॅट. आईच्या ऐवजी ती म्हणाली, राधा म्हणाली शी. राधा ही विल से दॅट शी लाईक दिस चा वापर करता आपण दॅट असा करतो इनडायरेक्ट स्पीचमध्ये. दॅट सिनेमा. ती म्हणाली तिला तो सिनेमा आवडेल. हे झाले इनडायरेक्ट स्पीच. नंतरचे उदाहरण घेऊया. राहुल सेड टू I was visited archaeology. आता वाक्याची सुरुवात स्वल्पविरामानंतर कर्त्याने झाले आहेत. दोन वाक्य जोडण्यासाठी आपण दॅटचा वापर करणार. परंतु सेड टू आल्यानंतर सेड टूच्या ऐवजी आपण राहुल टोल्ड वापरणार. जर वाक्याची सुरुवात कर्त्याने झाली असेल तर सेड आणि सेड टूच्या ऐवजी आपण टोल्ड वापरणार. राहुल टोल्ड. दोन वाक्य जोडण्यासाठी दॅटचा वापर करणार. स्वल्पविरामानंतरचे दोन वाक्य जोडण्यासाठी आपण दॅटचा वापर करणार. राहुल टोल्ड दॅट आय. मग आता इथे स्त्रीलिंग होती त्यामुळे आपण इथं शी वापरूया. इथं पुल्लिंग आहे, पुरुष आहे, त्यामुळे आपण त्यासाठी ही वापरणार. दॅट ही वॉज व्हिजिटेड आर्किओलॉजी. हे वॉज व्हिजिटिंग आर्किओलॉजी हे पास्ट कंटिन्युअस टेन्समध्ये आहे. आपण त्याचे रूपांतर पास्ट परफेक्ट
टेन्स पास्ट परफेक्ट कंटिन्यूअस टेन्समध्ये करणार आहोत. ही हॅड बीन विजिटिंग आर्किओलॉजी. आपण टेन्सचा बदल कसा होतो हे पण जाणून घेणार आहोत. ते आपण शेवटी जाणून घेऊ. सुरुवातीला उदाहरण सांगतो. उदाहरणाद्वारे आपण प्रत्येक वाक्याचे बदल कसा होतो ते समजून घेऊया. रिपोर्टिंग डू ॲज डायरेक्ट स्पीचमध्ये आणि इनडायरेक्ट स्पीचमध्ये करत असताना काही बदल होतात टेन्समध्ये, ते समजून घेऊया. सिम्पल पास्ट टेन्स असेल तर त्याचे रूपांतर होते पास्ट परफेक्टमध्ये. जर प्रेझेंट टेन्समध्ये असेल, प्रेझेंट परफेक्टमध्ये असेल, जे पास्ट परफेक्टमध्ये रूपांतर होते. सिम्पल प्रेझेंटमध्ये असेल त्याचे रूपांतर पास्टमध्ये होते. आपण आता उदाहरणाद्वारे एक डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच समजून घेऊया. आय सेड टू वरून did what does it mean जर डायरेक्ट की इनडायरेक्ट स्पीच करताना आय. आता स्वल्पविरामानंतर वाक्याची सुरुवात स्वल्पविराम झाल्यानंतर स्वल्पविरामानंतर जे डबल एस्ट्रॉफी आहेत त्यामध्ये वाक्याची सुरुवात व्हॉट या शब्दाने झाले, म्हणजे WH टाईप क्वेश्चननी झाले. क्वेश्चननी सुरुवात झाली. जेव्हा एखाद्या वाक्याची सुरुवात स्वल्पविरामानंतर डबल इन्व्हर्टेड कॉममध्ये डबल एस्ट्रॉफीमध्ये जर WH टाईप क्वेश्चन होत असल्यास तर सेड टूच्या ऐवजी आपण तिथे आस्क वापरणार. आपण आस्क वापरणार. आय आस्क वरून. दोन वाक्य जोडण्याकरता स्वल्पविरामानंतर पुढचे वाक्य जोडण्याकरता आपण तिथे WH टाईप व्हॉट, व्हेन, वेअर जे काही आले असेल तो आपण हाय जसे तसे लिहितो. WHAT व्हॉट. आय आस्क वरून व्हॉट. नंतर इट. डजचे रूपांतर डीडमध्ये होणार. डीड मीन किंवा आपण हा शब्द असा पण लिहू शकतो. डीड मीनच्या ऐवजी आपण डायरेक्ट मीन पण लिहू शकतो, म्हणजेच वर्बचे दुसरे रूप झाले. आपण आता पुढचा एक्झाम्पल घेऊया आणि उदाहरणासहित समजून घेऊया. चला, एक क्वेश्चन बोर्ड 2024ला आला होता. आपण तो क्वेश्चन एकदा रिव्हिजन करूया. अविनाश सेड संचित व्हॉट आर यू. संचित व्हॉट आर यू डूइंग इन द गार्डन. दिस टाइम. आता हे वाक्य आपण समजून घेऊया. 2024ला बोर्ड पेपरमध्ये हे क्वेश्चन आला होता. मी तो क्वेश्चन घेतलेला आहे. अविनाश, इथे सेड आले आहे. सेड
च्या ऐवजी आपण म्हणल्याप्रमाणे आस्क वापरणार. सेड टू ऐवजी आपण काय वापरणार इथे आस्क. अविनाश आस्क. नंतर स्वल्पविरामानंतर जेव्हा दोन वाक्य जोडायचे त्यावेळेस आपण WH मध्ये जो काही वर्ड येतो आपण तो वर्ड घेणार इथे. जर इथं व्हॉट, व्हेन, विच कोणता आला असेल तर आपण तो व्हेन, विच तो घेतला असता, पण इथं व्हॉट आला असल्यामुळे आपण व्हॉट लिहिणार. आस्क व्हॉट. अविनाश सेड. अविनाश आस्क संचित. संचित शब्द राहिला आहे संचित. व्हॉट. व्हॉट नंतर आपण यू आलाय व्हॉट ही. पुरुषलिंग असल्यामुळे आपण व्हॉट ही. आरच्या ऐवजी आपण वॉज घेणार. वॉज. व्हॉट वॉज. व्हॉट ही वॉज डुईंग इन द गार्डन धीज आल्यामुळे आपण धीजचे रूपांतर दॅट करणार. दॅट टाईम. अविनाश आस्क संचित व्हॉट ही वॉज डुईंग इन द गार्डन दॅट टाईम. ओके, संपले. डायरेक्ट स्पीच संपले. त्यानंतर पुढचे वाक्य घेऊया. द जज सेड. द जज सेड. जज म्हणा, जजने सांगितले. द जज सेड आरू स्टोलन द वॉच. इनडायरेक्ट स्पीच करताना इथे आता स्वल्पविरामानंतर वाक्याची सुरुवात ही झाली आहे हेल्पिंग वर्ब. हेल्पिंग वर्ब आपल्याला माहीत आहेत. हेल्पिंग वर्ब एम, इज, आर, वॉज, वर, शाल, शुड, वुल्ड हे आहेत. मे, माईट, हे आहेत हेल्पिंग वर्ब. आता वाक्याची सुरुवात स्वल्पविरामानंतर हेल्पिंग वर्बने झाली आहेत. त्यावेळेस आपण दोन वाक्य त्यावेळेस आपण सेड आणि सेड टूच्या ऐवजी आस्क वापरतो. द जज आस्क. आणि दोन वाक्य जोडण्याकरता इथे आपण व्हॉट वापरतो. WH क्वेश्चनने जर क्वेश्चन केला स्वल्पविरामानंतर, जर वाक्याची सुरुवात सब्जेक्टने झाली त्यावेळेस आपण दॅट वापरतो. आता वाक्याची सुरुवात झाली आहे जज आस्क. दोन वाक्य जोडण्यासाठी आपण इथे वापरणार इफ किंवा व्हेदर. व्हेदर इफ वापरणार किंवा व्हेदर वापरणार. वेदर. त्यानंतर वेदर ही वॉज स्टोलन इथे चूक झाली आहे. स्टीलिंग पाहिजे होतं. आर यू स्टीलिंग द वॉच. इथे पण स्टीलिंगच येईल. वेदर ही वॉज स्टीलिंग द वॉच. वाक्य कंप्लीट झाले. हे वाक्य प्रेझेंट कंटिन्युअस टेन्समध्ये आहे. आपण त्याचे रूपांतर पास्ट कंटिन्युअस टेन्समध्ये केले. डायरेक्ट स्पीच जर प्रेझेंट सिम्पल प्रेझेंटमध्ये असेल तर सिम्पल पास्टमध्ये होते. प्रेझेंट कंटिन्युअसमध्ये असेल तर पास्ट कंटिन्युअसमध्ये होते. प्रेझेंट परफेक्टमध्ये असेल तर पास्ट परफेक्टमध्ये होते. आणि जर पास्ट सिम्पल पास्ट किंवा पास्ट कंटिन्युअसमध्ये असेल तर त्याचे रूपांतर पास्ट परफेक्ट कंटिन्युअसमध्ये होते. पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्समध्ये. आपण आता पुढचे उदाहरण घेऊया. 6 नंबरचे कमांड टेन्स. कमांड किंवा इम्परेटिव्ह. सुरुवात लेट्स कॉल बिरबल. कमांड टेन्स झालं. कमांड सेंटेन्स झालं. द गार्ड सेड.
जर जर ॲस्ट्रोपीमध्ये जर वाक्य सुरुवात लेट्सने झाली तर लेटच्या ऐवजी आपण सजेस्ट असे वापरतो. गॉड सजेस्ट, सेड टूच्या ऐवजी सजेस्ट वापरा. सजेस्ट, दोन वाक्य जोडण्यासाठी दॅट, सजेस्ट दॅट शूड कॉल बिरबल, बिरबलला कॉल करा. थोडक्यात आपण डायरेक्टचे इनडायरेक्ट स्पीचमध्ये त्याचे रूपांतर केले. आता जेव्हा वाक्य एक्सक्लेमेटरी मार्कमध्ये येते तेव्हा त्याचे रूपांतर कसे होते आपण ते पाहूया. शी सेड हाऊ नाईस क्लॉथेस, क्वेश्चन मार्क डबल एक्सक्लेमेटरचे मार्कचे आपल्याला इनडायरेक्ट स्पीचमध्ये करताना शी एक्सक्लेम वापरतो. शी एक्सक्लेम, दोन वाक्य जोडण्यासाठी शी एक्सक्लेम द क्लोथेस, दॅट वापरतो. दॅट क्लोथेस आर व्हेरी नाईस. व्हेरी नाईस आणि व्हेरी नाईस केव्हा वापर ते समजून घ्यावं. हवं असेल तर व्हेरी वापरतो आणि जेव्हा व्हॉट असेल त्यावेळेस व्हेरी याचा वापर आपण करत असतो. आता आपण सिंपल सेंटेन्स घेऊया. राधा झालं. आपण आता द टीचर घेऊ. द टीचर विज्ञान दृष्टीत असलेले आणि किंवा चिरंतर कायमस्वरूपी टेन्स असलेले, त्यात कोणते बदल न होणारे वाक्य घेऊया. द टीचर सेड द सन रायझेस in the east. Sun rises in the east. याचे इनडायरेक्ट स्पीच करताना द टीचर सेड आणि सेड टूच्या वेळी सेडच वापरणार. द टीचर सेड दॅट, हे विज्ञान दृष्टीत सेंटेन्स असल्यामुळे यात कोणताही बदल होणार नाही. दॅट द सन रायझेस इन द ईस्ट. हे झाले वाक्य. यात तुम्ही बदल पुन्हा एकदा समजून घेऊया आपण काय बदल केला आणि कसा बदल केला. जर वाक्यामध्ये स्वल्पविरामानंतर वाक्याची सुरुवात जर कर्त्याने झाली तर दोन वाक्य जोडण्यासाठी आपण दॅटचा वापर केला आणि वाक्याचं बदल त्यानुसार ज्या कर्त्यानुसार वाक्याचा बदल आपण तिथे केला. तसेच धीसच्या ऐवजी दॅट, टू नाईटच्या ऐवजी त्यानंतर टू नाईट असेल, टू नाईटच्या ऐवजी दॅट नाईट वापरतो. टुडेच्या ऐवजी दॅट डे. नाऊच्या ऐवजी देन वापरतो. एस्टरडेच्या ऐवजी द डे बिफोर वापरतो. द डे बिफोर. नेक्स्ट इयरच्या ऐवजी इनडायरेक्ट स्पीच करताना प्रिव्हियस इयर वापरतो. आता वाक्य पुन्हा एकदा समजून घेऊया आपण कसा बदल केला. एकदा रिव्हिजन देऊया. जर स्वल्प वेळानंतर वाक्यात ॲस्ट्रोपीमध्ये वाक्य सुरुवात जर कर्त्याने झाली तर दोन वाक्य जोडण्यासाठी आपण दॅट वापरतो. विल से हाय जसे आपण लिहितो. जर
जर वाक्य सेट टूने बोलल्यास सेट टूच्या ऐवजी आपण टोल्ड वापरतो. 2 वाक्य जोडण्यासाठी आपण दॅटचा वापर करतो. जर वाक्य पास्ट कंटिन्युअसमध्ये असेल तर त्याचं पास्ट परफेक्ट कंटिन्युअसमध्ये आपण त्याचे रूपांतर करतो. जर वाक्य सुरुवात WH क्वेश्चननी झाल्यास तर सेट टूच्या ऐवजी आस्क वापरतो आणि स्वल्पविरामानंतर 2 वाक्य जोडण्यासाठी जे काही WH क्वेश्चन आहे त्या WH क्वेश्चन आपण त्याची सुरुवात करतो. जर हा पण तोच क्वेश्चन आहे. जर वाक्य सुरुवात स्वल्पविरामानंतर ॲस्ट्रॉपीमध्ये जर हेल्पिंग व्हर्ब झाल्यास तर 2 वाक्यानंतर 2 वाक्य जोडण्यासाठी आपण त्याचा इफ किंवा वेदरचा वापर करतो. इफ किंवा वेदरचा वापर करतो आणि सेड किंवा सेड टूच्या ऐवजी आपण त्याचा ते फास्टचा वापर करतो. जर वाक्याची सुरुवात लेट्सने झाल्यास तर लेटच्या ऐवजी आपण सजेस्टचा वापर करतो. 2 वाक्यासाठी आपण दॅटचा वापर करतो. जर एक्सक्लेमेटरी वाक्य असेल तर आपण एक्सक्लेम म्हणून वाक्य पूर्ण करतो. जर एखादे विज्ञानधिष्ठित वाक्य असेल चिरंतन असेल तर 2 वाक्य जोडण्यासाठी आपण दॅटचा वापर करतो. वाक्य जसेचे तसे लिहितो. या डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीचमध्ये काही आपलं सजेशन असेल, काही आपल्या अडचण असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सुचवा. आपला व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा. थँक्यू.